झी 24 तास एक पाऊल पुढे। आता अतिशय वाईट अवस्था आहे। सिलेंडर आणखी महाग होणार आहेत। डीलर्सचं कमिशन वाढलेलं आहे आणि त्यामुळे आता गॅस सिलेंडरच्या किमती 11 रुपये 42 पैशांनी वाढणार आहेत। महागाईच्या वणव्यानं सामान्य माणूस त्रासला असतानाच आता गॅस सिलेंडरचे भाव आणखी वाढलेत। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 11 रुपये 42 पैशांनी वाढ होणार आहे। डीलरच्या कमिशनमध्ये तब्बल 44% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। त्यामुळे डीलर्सना मिळणाऱ्या वाढीव कमिशनचा बोजा ग्राहकांना सहन करावा लागणार आहे। गॅस सिलेंडरच्या नव्या दरानुसार मुंबईत त्याची किंमत 436 रुपये, पुण्यात 434 रुपये, नाशिकमध्ये 448, कोल्हापुरात 452, नागपुरात 462 तर औरंगाबादमध्ये ग्राहकांना गॅस सिलेंडर 439 रुपयांना मिळणार आहे। साहजिकच ग्राहकांचा संताप आणखी वाढलाय। सिलेंडर कमी झालेले आहेत आणि भाव पण जास्त झाले सिलेंडरचे। कसं मग वातावरण म्हणजे स्वयंपाकाचं याचं त्याचं टेन्शनच आलेलं आहे ना। ते त्यांच्यासाठीच काम करतं, आपल्यासाठी काहीच करत नाही सरकार, जनतेसाठी काहीच नाही ना। आता वर्षाला 6 सिलेंडर म्हटल्यावर आमच्या सारख्यांनी काय करायचं। काँग्रेसने जनतेच्या याच्यावर पूर्ण आता बटन टाकलेलं आहे आणि लोकांना म्हणजे पूर्ण हे झालेलं आहे। काय जगायचे कसे अशी पोझिशन झालेली आहे। आजच्या पोझिशनला 6 सिलेंडर, पेट्रोल डिझेल भाव वाढ, रेशन कार्डाचे बँकेने खाते खोला, याच्यामुळं पूर्ण लोकांना हे केलेलं आणि ह्या वर्षामध्ये पूर्ण पिळून काढलेलं आहे। ग्राहकांना वर्षभरात फक्त 6 सिलेंडरच अनुदानित किमतीत देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। त्यामुळे 7वा सिलेंडर ग्राहकांना 900 ते 950 रुपयांना पडणार आहे। आता डीलरच्या कमिशनमध्ये वाढ झाल्यानं 7वा सिलेंडर तब्बल 1000 रुपयांना मिळणार आहे। महागाईच्या वणव्यामुळे सर्वसामान्य माणसाचे रोजचे 2 घासही महाग झालेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।